तर थोड्याच वेळात आशाताईंच्या या अंत्ययात्रेला सुरुवात होते. त्यांचं पार्थिव आता त्या सजवलेल्या रथावरती ठेवलं जाईल. मास्टर दीनानाथ मंगेशकरांची ही सगळी अपत्य, वडिलांकडून आलेला गाण्याचा संपूर्ण वारसा, आशाताई या दीनानाथांचं एक लाडकं अपत्य, सगळीच अपत्य लाडकी होती. लता दीदींबद्दल दीनानाथांनी जी भविष्यवाणी केली होती की मुलगी खूप मोठी होईल, आशाताईंबद्दल ते कायम म्हणायचे. आशाताईंना ते हिब म्हणायचे. हिब म्हणजे अत्यंत भोळी साधी अशी मुलगी, आणि फार काळजी वाटायची दीनानाथांना आशाताईंची की ही इतकी भोळी आहे, इतकी साधी आहे, हिचा या संपूर्ण जगामध्ये कसा टिकाव लागेल, हे ते सातत्यानं म्हणायचे. दीनानाथ मंगेशकरांनी आपल्या सगळ्या मुलांना सांगितलं होतं की स्टेजवर येऊ नका ज्यावेळी ते सादर करत असेल. आणि दीनानाथ एकदा गात असताना आशाताई वीग लावून त्यांच्या समोर गेल्या आणि त्या नाचत होत्या, आणि नाचता नाचता त्यांच्या डोक्यावरचा वीग पडला. त्यावेळी खरं तर दीनानाथ चिडले, पण नंतर ते हसायला लागले आणि म्हणाले की हब्बूवर काय चिडायचं, ती तर फार लाडकी आहे माझी. इतकं ते वडिलांसोबतचं घनिष्ठ असं नातं होतं. आणि त्याच नात्यांची वीण आता या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की जनाईची अवस्था आपण सकाळपासून पाहतोय की तिला अश्रू अनावर होत नाही आहेत, तिला सांभाळणं, स्वतःला सावरणं खूप जास्त कठीण होत आहे. परत आजी आणि नातीचं एक वेगळं नातं असतं, तो एक ओलावा वेगळा असतो आणि ती कायम सोबत असायची. म्हणजे जर आपण बघितलं कार्यक्रम किंवा बाकीच्या वेळी तर ती कायम त्यांच्या सोबत असायची. तो एक वेगळा कनेक्ट, एक वेगळं नातं होतं ते. म्हणजे कदाचित मैत्रिणींचं नातं असेल ते, माहिती नाही आपल्याला. आपण त्यांच्याशी जेव्हा व्यक्तिगत कदाचित बोललो तर आपल्याला ती गोष्ट कळेल, पण ते एक आजी आणि नात हे नातं होतंच, पण ते कदाचित मैत्रीचं होतं, आपलेपणाचं होतं. तर असं हे नातं, आणि त्याच्यामध्ये असं चटका लावून जाणारा आपला माणूस जेव्हा जातं तेव्हा तू जसं म्हणालीस की तिला श्रू अनावर होत आहेत, तिला भावना दाटून आलेल्या आहेत सगळ्या. इकडे अभिनेते पुन्हा एकदा रीग लागलेलीच आहे त्यांची, विवेक ओबेरॉय आणि रणवीर सिंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.